एक ज़माना था जब ये शहर बॉम्बे के नाम से जाना जाता था और आबाद था टेक्सटाइल मिल्स से। ये मिल्स सिर्फ रोजी रोटी का जरिया नहीं थे, बल्कि ये शहर के संस्कृति और इतिहास का हिस्सा बन गए थे। हर दिन हजारों लोग यहाँ आकर अपने सपनों को हकीकत में बदलते थे। 1850 में मुंबई ने अपने पहले टेक्सटाइल मिल को देखा, जिसका नाम द बॉम्बे स्पिनिंग एंड वीविंग कंपनी था, और उसके बाद गिरनगांव ने तेजी से विकास किया। ब्रिटिश राज के दौरान ये मिल्स अंग्रेजी वस्त्र उद्योग की सीमा को पार करके भारत का एक प्रमुख टेक्सटाइल हब बन गए। ये मिल्स देश के उद्योगीकरण का एक महत्वपूर्ण पहलू थे, जिसमें नौजवानों को रोजगार मिलता था। यही था वो क्षेत्र जहां पुराने टेक्सटाइल मिल्स ने अपनी कहानियां बुनी, हर धागे में एक अफसाना छुपाया। इन मिल्स की दीवारों में छुपी तारीख उनकी शुरुआत से लेकर उनका अंत एक नजरिया देती है उनके समय को समझने का। प्रथम कापूस आम्ही घेतल्यानंतर कापूस त्याला फिनिश करत राहायचो, मशीनमधून त्याला क्लीन करायचो, त्यात कचरा वगैरे असेल तो काढतो. तिथून मग तो ब्लोरूममधून त्याला एक ही दिली असते, त्याला स्टेप असे काय म्हणायचं, धागा करण्यापूर्वीची स्टेप. नंतर ब्लोरूममधून कार्टिंगमधून पुढे आल्यानंतर तो वाइंडिंगला धागा बनवला जातो. मग तो धागा आपण रिंग खात्यामध्ये जो धागा पाठवतो, मग तिथे फक्त त्याला हे दिली स्टेन दिली जाते त्या धाग्याला, आणि त्या धाग्यापासून नंतर मग बीम बनवलं जातं. मग ते बीम डिपार्टमेंटला जातं, आणि बीम बनल्यानंतर ते जे बीम असतं ते कपडा खात्यात जातं, आणि कपडा खात्यात तो कपडा तयार होतो. म्हणजे कापसापासून कपडा बनेपर्यंत जवळजवळ 5 ते 6 स्टेजमधून तो पुढे जातो. आणि तिथून तो कपडा बांधल्यानंतर मग त्याच्यात काही डॅमेज आहे का नाही ते चेक करून, आणि नंतर मग तो कपडा ओके झाल्यानंतर मार्केटला जायचा. तो कपडा मार्केटला नेण्यासाठी लागणारे ट्रान्सपोर्ट, मग ट्रक्स आले, टॅक्स किंवा इतर उद्योग, हातगाडी वगैरे, तो नेऊन माल टिकले. दुसरं म्हणजे काय, मिलला लागणारा जो कामगार वर्ग हा प्रचंड प्रमाणात असायचा. आता उदाहरण मी भाजप मिलचं देतो. मिल ज्या मिलमध्ये मी कामाला होतो, श्रीराम मिल, त्या श्रीराम मिलमध्ये 6,000 कामगार कामाला होतो. आणि 6,000 कामगारांना विचार करा की आज चहा, पाणी, साधारण पान, सुपारी, हे जे उद्योग होते ना, कारण मिल कामगारांना पान, सुपारी आणि चहा हे खूप प्रिय, आणि त्याच्याशिवाय त्यांचं चालायचंच नाही. मग ती दुकानं, इव्हन सकाळी नाश्ता करण्यासाठी हे आपले उसळपाव हे वगैरे हे उद्योग, म्हणजे हॉटेल उद्योग, पान सुपारीचा उद्योग हे, आणि त्याच्यानंतर मग मिलला लागणारे सामान, पॅकिंगला लागणारं मटेरियल, इव्हन पेपर, तेव्हा कार्टन्स नव्हते. आता ते लाकडं आपल्या ह्याचे येतात ना, कागदी खोके, ज्याला कार्टन्स आपण म्हणतो, ते त्यावेळेस लाकडी पेट्यातून माल बाहेर जायचा. म्हणजे इव्हन परदेशात जाताना माल त्याच्यात पॅक, तो एक मोठा उद्योग होता. मुंबईत जवळजवळ अशा 8 की 10 वखारी होत्या लाकडाच्या, फक्त मिलनाच ते लोक लाकूड पुरवायचे. विचार करा, 8 ते 10 वखारी, एका वखारीमध्ये कमीत कमीत 60-70 माणसं, 60-70 माणसं काम करत असताना, आणि इतर 64 मिलला एवढे लोक, म्हणजे किती कामगार वर्ग झाला. म्हणजे असं प्रत्येक ठिकाणी ना त्या मिल उद्योगावरच इतर उद्योग, म्हणजे लाखो लोक, 2.5 लाख गिरणी कामगार, त्याच्यावर आधारित त्यांचं कुटुंब धरून 10 लाख, आणि त्या उद्योगावर आधारित असणारी इतर माणसं, आणि सगळेच मिल वर्कर्स. आमचे बाबा जेव्हा होते ना कामाला, तेव्हा 84 मिल होत्या, आणि ज्यावेळेस मी राहिलो 1975 साली कामाला, त्यावेळेस 64 राहिल्या होत्या. काही जळून गेल्या, काही मालकाने बंद केल्या, अशा तऱ्हेने. आणि त्याच वेळेस काय झालं, साधारण 75च्या नंतर हा तरुण वर्ग, निवान SSC झालेला वर्गसुद्धा मिल धंद्यात गेला. मिल धंद्यात काय गेला, कारण मुंबईत त्यावेळेस नोकऱ्यांची चणचण भासत होती. PPT, मुंबईत मेन त्यावेळेस नोकऱ्या कुठे मिळायच्या, BPT, बॉम्बे कॉर्पोरेशन,
या इथे किंवा सरकारी नोकऱ्या सचिवालय वगैरे इथे, तर तिथल्या नोकऱ्यांचं प्रमाण कमी झालं आणि दुसरा पर्याय नसल्यामुळे सगळी जो तरुण वर्ग होता, रेल्वे तिसरं म्हणजे, पण ह्यातली नोकऱ्या कमी झाल्यामुळे हा तरुण वर्ग जो होता तो सुद्धा मिल धंद्यामध्ये गेला. आणि मग त्यांना ते समजायला लागलं, थोडंफार शिकलेले होते ती मुलं, अरे त्यांचा पगार एवढा आहे आणि आपण अजून एवढ्यावरच आहोत. आणि हे मेन ठिणगी तिथे पडली. आणि त्यावेळेस तर दत्ता सामंत त्याच्याकडे जबरदस्त मॅन पॉवर होती आणि त्याचा अभ्यास देखील होता उद्योगधंद्यात, पण त्याचा जो अभ्यास होता तो इंजिनिअरिंग आणि केमिकल कंपन्यापुरता मर्यादित, टेक्स्टाईल उद्योगाचं त्याला ज्ञान नव्हतं डॉक्टर सामंतला. आणि ते नेतृत्व यांना मिळालं. आता त्यांना 2.5 लाख गिरणी कामगार मिळाले सभासद, आणि ते मिळाल्यामुळे काय लोक त्यांच्याकडे ओढले गेले. आणि त्यांनी सांगितलं, अरे तुम्हाला पगार त्यांच्या एवढ्यात मी मिळवून देऊ शकतो, ज्या केमिकल कंपनीज घेत आहेत किंवा इंजिनिअरिंग उद्योग घेत आहेत, ॲटोमोबाईल उद्योग घेत आहेत, तेवढाच पगार, फक्त तुम्ही एकजुटीने माझ्या पुढे उभे राहा. आणि त्याने एकच अजेंडा ठेवला, चला संप. आणि त्याने संपाची हाक दिली. सगळे कामगारांना पगार वाढवीच होती. सगळ्यांनी हात वर करून त्याला होकार दिला. तिथून म्हणजे तिथे खरीच ठिणगी तिथे एकतर मिल धंदा मार्केटमध्ये मिलच्या कपड्यांना जो भाव नव्हता मुंबईतल्या, आणि त्यांना एक कारणच होतं, त्यांना संप पाहिजेच होता असं काहीतरी. आणि त्या लोकांनी मस्त चाल खेळली. दिवाळीच्या दरम्यान साधारण 18 जानेवारी 1982 साली संप झाला. नोट करा तुम्ही वाटल्यास, 18 जानेवारी 1982 बेमुदत. दिवाळी आली ऑक्टोबर-नोव्हेंबर महिना, दिवाळी. त्यावेळेस सरकारने, इंदिरा गांधी केंद्रात होत्या, महाराष्ट्रात बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री होते, प्रस्ताव दिला की बाबा आम्ही तुम्हाला ठराविक पगारवाढ देतो. अर्थात ती पगारवाढ नॉमिनल होती, अगदीच म्हणजे त्याला काय किंमत नव्हती त्यावेळेस. काहीतरी त्याने सांगितलं होतं 120 रुपये तुम्हाला पगारवाढ देतो, तुम्ही एक देखील कामगार कामावर गेला नाही. दिवाळीच्या नंतर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सगळ्यात पहिली मिल चालू सेंचुरी वरळीची ती चालू झाली म्हणजे अगदी थोडे कामगार. जिथे 18,000 कामगार होते तिथे 407 आहे. आणि ते लोक कामच करत नव्हते, फक्त त्यांना खाणं पिणं सगळ्या गोष्टी मिळत होत्या. मिल चालू आहे एवढं दाखवायचं. असं करता करता मग घबराट पसरली ना, अरे हे लोक गेले ते लोक गेले, अफवा उठायच्या. आणि मग लोक काय असते मान खाली घालून कामावर जाऊ लागले. असं झालं. म्हणजे तो मिलचा धंदा जो होता, जो कुठे टप चालला होता, तो देखील लॉस पुरा झाला. जवळजवळ संप 2 ते 2.5 वर्ष कंटिन्यू चालला. आणि त्या संपापासून गिरण्यांना एकदम वाईट दिवस आले. आज नोकऱ्या कुठे आहेत? आणि तेव्हा कसं होतं, तेव्हा मिल धंद्याला एक नंबरला जो तुम्ही सुद्धा म्हणजे सगळे आम्ही लागलो त्यावेळेला सगळं मिलमध्ये जायचं, कारण तेव्हा तिकडे आपल्याकडे पगार जास्त होते. आता उलटं झालं. आता बँका, रेल्वे, पोस्ट ऑफिस, सरकारी नोकरांना बिन कामगारापेक्षा पगार कमी होते एक काळ. नंतर चक्र फिरली उलटे, आपण तिथेच राहिलो आणि ती लोक पुढे पुढे गेली. असं झालं ते. आणि जर मिल चालले असते तर चांगलंच असतं ना. उद्योगधंदा किंवा बाकीच्या सगळ्या धंद्यात आमचा अगरबत्तीवाला तोच म्हणतो ना, मिल बंद असल्यामुळे आमचं 4-5 पैशाची विक्री होत नाही. ही जी लोक घेत होती खूप परिणाम झाला. मिल चालू असत्या तर नक्कीच लालबाग एरिया किंवा मुंबई एरियामध्ये चांगले दिवस लोकांना आले असते. आज सामान्य माणूस 100 फुटाच्या खोलीमध्ये राहतोय, पण कुठच्याही राजकारण्याला त्याच्यातून बसवून त्यांचं पुनर्वसन करावं अशी कुठेही वाटत नाही. आज माझे वडील मिल वर्कर असताना देखील एवढ्याशा तुटवल्या पगारात आमचं शिक्षण होऊन आम्ही कुठेतरी आज 4 पैशाच्या नोकरीला लागलो. पण आत्ता ती परिस्थिती सामान्य माणसाला येऊन काय त्याचं भवितव्य घडवण्याची आहे का? आता सामान्य माणूस जेव्हा भवितव्य घडवू शकत नाही अशी स्पष्ट शिक्षण असेल तरच एखादा माणूस त्याच्यातून काहीतरी भवितव्य उभा करू शकतो. पण हजारो लाखो मिल कामगारांना देशोधडीला पोचवून मिल गिरड्या उद्ध्वस्त करून सरकारने काय मिळवलं? फक्त रिअल इस्टेटमधून येणारा पैसा. पण त्याच्यामागे माणुसकी मात्र देशोधडीला लावली.
कामगार ददेश उलटीला लागले. कित्येक कामगार आपलं परिवार शेवटी वाटवा लागलं त्यांच्या परिवाराने. ते आपल्या गावी आपापल्या गावी मरण यातना भोगत पोचले. आज जब हम गिरनगांव के प्राचीन मील्स की दीवारों की तरफ देखते हैं, हमें एक समाधान मिलता है. नहीं, ये सिर्फ एक इतिहास का भंडार है, बल्कि एक स्मृति चिन्ह है, एक समय की यादों का सफ़र है. ये मील्स शायद अब सिर्फ यादों में जिंदा है, लेकिन उनकी कथा हमेशा हमारे दिलों में बसी रही. एक समय की कठपुतलियों की तरह जो हमेशा हमें अपने साथ लेकर चलती रही. और जब हम आगे बढ़ते हैं नए कल की ओर, ये याद रखना ज़रूरी है कि ये मील सिर्फ एक स्थिति नहीं थे, बल्कि एक समय का प्रतीक थे, एक समय की कहानियों का आधार और उनका अंत, एक नई शुरुआत का अवसर, एक सपने का सफ़र जिसमें हम अपने इतिहास को याद करके आगे बढ़ सकते हैं.